हे माझी सरकारला सूचना आहे. धोक्याची घंटाई. किती त्रास होऊन दे, किती त्रास होऊन दे, किती कोण काय करून दे, पण हा पट्ट्या जोपर्यंत दुर्गराज रायगड किल्ल्याचं पूर्ण संवर्धन जतन होत नाही आणि त्यांना नको असेल मी तरीही मी इथं काम करणार. आम्ही वडील तुमच्या मस्तकी असताना कसली चिंता करता. पराक्रमाचे तमाशे दाखवा. आणि म्हणून संभाजी छत्रपती ह्या राज सदरवरनं शपथ देतो तुम्हाला, कितीही प्रतिकूल परिस्थिती येऊन दे, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतनसाठी मी कटिबद्ध आहे. कटिबद्ध आहे. किती त्रास होऊन दे, किती त्रास होऊन दे, किती कोण काय करून दे, पण हा पट्ट्या, हा पट्ट्या, हा गेले पट्ट्या, हा गेले पट्ट्या जरा सांगा. उगाच राज्याभिषेक सोहळा सुरू झाला नाही, एवढेच उगाच लाखो लोक आता येत नाहीत. आणि उगाच काय रायगड प्राधिकरण स्थापन झाले नाही, ते संभाजी छत्रपती प्रेशर केला म्हणून रायगड प्राधिकरणाची स्थापना झाली होती त्यावेळी. आणि म्हणून नदी सोडून जाणार नाही जिल्हाधिकारी साहेब, मी नाही जाणार जोपर्यंत दुर्गराज रायगड किल्ल्याचं पूर्ण संवर्धन जतन होत नाही आणि त्यांना नको असेल मी तरीही मी इथं काम करणार. माझ्या बरोबर शिवभक्त आहेत ना, आहे की नाही. पण मला एवढं सुद्धा सांगायचंय सगळ्या शिवभक्तांना आणि शासनाला सांगायचंय, शासनाला सूचित करायचंय, तुम्ही खुश राहू नका. नुसतं 11 किल्ले म्हणजे आपल्या युनेस्को ब्रँडिंग मध्ये झालं, आपण खुश. जागतिक वारसा स्थळामध्ये आपले किल्ले गेले, फंड आला, अजिबात 1 रुपये फंड ते देत नाहीत. नुसतं ब्रँडिंग असते काय, नुसतं गुगल केलं जागतिक वारसा स्थळामध्ये कुठले गेले तर आपले 7 येणार, आपले 11 येणार, राजस्थानचे 7 येणार, एवढंच. पण तुम्ही त्याचं संवर्धन जतन नाही केलं तर तुमचं नामांकितपणा सुद्धा जे तुम्हाला 11 किल्ल्यांना मिळालंय ते सुद्धा काढून घेण्यात येऊ शकते. हे माझी सरकारला सूचना आहे. धोक्याची घंटाई. पण इथं सगळ्या आमदारांनी यायला पाहिजे, सगळ्या खासदारांनी यायला पाहिजे, सगळ्या मंत्र्यांनी इथं यायला पाहिजे. आणि कॅबिनेट मिटिंग लावा ना, इथं लावा ना कॅबिनेट मिटिंग. तुम्ही पुण्यात कॅबिनेट मिटिंग लावता, नागपूरला कॅबिनेट मिटिंग लावता, संभाजीनगरला कॅबिनेट मिटिंग लावता, दुर्गराज रायगडवर का नाही? खरी सुरुवात तर आपली हित नाही. आपण आहोत तर या दुर्गराज रायगडच्या मुळा हित आहे. मला आणि खंत आहे या विचारपीठावर ही खंत बोलून दाखवणं सुद्धा मला वाईट वाटते. आणि ती खंत ही आहे, ती खंत ही आहे की शिवाजी महाराजांचं नाव राजकारणात तर आपण वापरतोच, कसं पाहिजे तसं वापरतो, पण त्याचं बीज आता ग्रामीण भागात सुद्धा सुरू झालेलं आहे. ते बीज हे ग्रामीण भागात सुद्धा सुरू झालेलं आहे. हे वाईट आहे. आणि काय वाईट आहे, मी मला मुद्दाम आपल्याला सांगायचं की मला या वर्षभरात अनेक फोन येतात. शिवाजी महाराज तिथं गावात आपापल्या सोयीचं राजकारण असतं, एक गट असतो, दुसरा गट असतो, या गटाचं एक वेगळं राजकारण असते, त्या गटाचं एक वेगळं राजकारण असते, आणि ते सगळं मिक्स करायचं आणि शिवाजी महाराजांचा पुतळा जिथं सेन्सिटिव्ह जागा आहे, जे संवेदनशील जागा आहे, त्या ठिकाणी जाऊन बसवायचं. आपण तर शिवाजी महाराजांचे म्हणजे शिवाजी महाराज कुठे एका जातीचे नाहीत. शिवाजी महाराज हे 18 पगड 12 बलुतेदारांच्या जातीचे आहेत. सर्व शिवाजी महाराजांचे सर्वजण आहेत हे. आणि मग कोणती एक दगड मारते, दुसरीकडं आणि कोणाची दगड, त्यांनी आपला कुठं ते महापुरुष आणायचं. अरे सगळे बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, हे सगळ्या लोकांचे दैवत हे शिवाजी महाराज आहेत. आणि मग आपल्या समाजात आपण नुसतं भांडत बसतो. मला वाईट वाटते. तुम्ही आवाज उठवणं गरजेचं आहे. तुम्ही सर्वांनी शिवभक्तीने आवाज उठवणं गरजेचं आहे.